मुंबईमध्ये तुर्तास पाऊस नाही, रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत। सकाळी 8:30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट कायम। पुण्यातही पावसाची विश्रांती। मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघरमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळाही आज बंद। राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा इशारा। पुणे आणि पालघरला रेड अलर्ट, तर मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका निवडणुकीतल्या मतदान यंत्रांनाही। एअरपोर्टवरील ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूममध्ये पाणी भरल्यानं मशीन पाण्यात। सिप्स परिसरात मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून महिलेचा मृत्यू। काम झाल्यावरती खड्डा झाकला नाही। मेट्रोच्या लोकार्पण भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर। पावसाचं सावट, सभास्थानी चिखलाचं साम्राज्य। सोलापूरकरांच्या विमानसेवेचं स्वप्न अखेर पूर्ण। पुण्यातल्या कार्यक्रमातून मोदी विमानतळाचं उद्घाटन करणार। कमळ आणि धनुष्यबाण घड्याळ चिन्ह एकच मानून काम करा। अमित शहांचा कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र। पश्चिम महाराष्ट्रात यश मिळवल्यास राज्यात सरकार, अमित शहांचा निर्धार। परिवर्तन महाशक्तीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा। आमदार बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टींसह अन्य नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। महायुतीमध्ये अजूनही 90 जागांवर तिढा असल्याची माहिती। 2 दिवसात बैठक घेऊन तोडगा काढण्याची अमित शहांची सूचना। आज महायुतीच्या नेत्यांची बैठक। कृषी कायद्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्यावर अभिनेत्री खासदार कंगना रनौतनं माफी मागितली। कृषी कायदे पुन्हा लागू करायला हवेत असं वक्तव्य केलं होतं। बांधकाम कामगारांच्या संसारोपयोगी साहित्य वाटपात नंदुरबारमध्ये महिलांची झुंबड। रांगेत नंबर लावण्यासाठी मुलाबाळांसह रस्त्यावर मुक्काम करण्याची वेळ। हिजबुल्लाहचा पलटवार, इस्रायलवरती 40 रॉकेट्स डागले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।